मी प्राध्यापक LV गायकवाड आज आपल्याला एक उत्तम कविता शिकवणार आहे। मी @इंग्लिश लिटरेचर वेब या चॅनलवरून बोलत आहे। आपल्या कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग। स्टॉपिंग म्हणजे थांबणे, बाय म्हणजे आसपास जवळ, वूड्स म्हणजे जंगलाच्या जवळ, ऑन अ स्नोई इव्हनिंग म्हणजे बर्फाळी संध्याकाळ। म्हणजे का बर्फ पडत असलेल्या संध्याकाळी कवी एका ठिकाणी थांबलेला आहे आणि त्याचं वर्णन तो करतो आहे। म्हणजे कविता ही निसर्ग कविता आहे आणि अतिउत्तम अशी ही निसर्ग कविता आहे। ह्या निसर्ग कवितेचं आपण उत्तम वर्णन करणार आहोत। बघा, कवी आहे रॉबर्ट फ्रॉस्ट। हा जन्मला 1874 मध्ये आणि वारला 1963 मध्ये। लक्षात घ्या। तर आपण आता कवितेला सुरुवात करत आहोत। बघा कविता, हुज वूड्स दीज आर। हुज म्हणजे कुणाचे, वूड्स म्हणजे हे जंगल, ही वनराई, हे फॉरेस्ट, हे झाडं, हे झुडपं, ह्या नद्या, हे नाले, हा बर्फ। हुज कोणाचे, वूड्स हे जंगल, ही वनराई, कोणाचे, दीज हे आर आहेत, हे कोणाचे आहेत काही कळत नाही। म्हणजे कवीला प्रश्न पडलेला आहे। म्हणजे द पोएट हॅज अ क्वेश्चन। कवीला एक प्रश्न आहे की हे जंगल, ही वनराई, हे झाडं झुडपं कुणाचे आहेत। आय थिंक मला वाटतं, आय नो मला माहीत आहे, आय थिंक मला वाटतं, मला वाटत आहे, आय एम फिलिंग, आय एम थिंकिंग मला वाटत आहे, आय नो मी जाणतो, आय एक्सपिरियन्स मला माहीत आहे, आय नो असं तो म्हणतो आहे, मला माहीत आहे। हिज हाऊस इज इन द विलेज। हिज हाऊस त्याचं घर। आता त्याचं घर म्हणजे त्या मालकाचं घर। तो मालक कुठं राहतो? हिज हाऊस त्याचं घर, इज आहे, इन द विलेज त्याचं घर एका विशिष्ट खेडेगावामध्ये आहे। म्हणजे या फार्मरला आता हा जो हिज हाऊस आहे त्याचं घर आहे ते खेडेगावामध्ये आहे। म्हणजे नक्कीच खेडेगावामध्ये हा शेतकरी राहतो। म्हणजे या ठिकाणी रॉबर्ट फ्रॉस्टने आपल्या शेतकऱ्यावर ही कविता लिहिलेली आहे। म्हणजे दिस पोएम इज ऑन द फार्मर। म्हणजे ही कविता फार्मरवर आहे, ही शेतकऱ्यावर आहे। म्हणजे शेतकरी ह्या कवितेमध्ये निसर्गाचे एक प्रतीक आहे। म्हणजे द नेचर इज अ सिम्बल ऑफ द नेचर हिअर हे आपल्या रॉबर्ट फ्रॉस्टने सांगितलेलं आहे। म्हणून हिज हाऊस त्याचं घर, इज आहे, इन द विलेज खेडेगावामध्ये त्याचं घर आहे। खेडेगावामध्ये त्याचं घर आहे म्हणजे खेडेगाव हे त्याचं घर आहे असं तो म्हणतोय। म्हणजे हिज हाऊस इज इन द विलेज त्याचं घर हे खेडेगावामध्ये आहे म्हणजे तो शेतकरी आहे। दो म्हणजे काय? जरी, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर। म्हणजे ही म्हणजे तो शेतकरी। म्हणजे आता या ठिकाणी आपण असं म्हणूया की या शेतकऱ्याला त्याने निसर्ग म्हटलेला आहे। म्हणजे अकॉर्डिंग टू द पोएट म्हणजे कवीच्या मते ही म्हणजे निसर्ग, ही म्हणजे परमेश्वर। म्हणजे कवी म्हणतो, द पोएट सेज परमेश्वर निसर्गामध्ये राहतो। द गॉड लिव्स इन द नेचर। आणि आता आपल्याला निसर्ग दिसत नाही, देव दिसत नाही, पण तो देव आपल्याला शेतकऱ्याच्या स्वरूपामध्ये दिसतो। म्हणजे द गॉड वी कॅन सी आपण पाहू शकतो, द गॉड इन द नेचर ऑफ अ फार्मर एका शेतकऱ्याच्या स्वरूपामध्ये आपण त्या देवाला, निसर्गाला पाहू शकतो, हे कवीचं म्हणणं आहे। म्हणून जरी ही विल नॉट सी मी म्हणजे तो मला पाहणार नाही,
तो म्हणजे कोण मग? तो शेतकरी मला पाहणार नाही, म्हणजे तो परमेश्वर मला पाहणार नाही, म्हणजे तो निसर्ग मला पाहणार नाही. ही विल नॉट सी मी. स्टॉपिंग हिअर. स्टॉपिंग म्हणजे थांबलेलं. स्टॉपिंग म्हणजे थांबत असलेलं, क्षणभर विसावा घेत असलेलं. स्टॉपिंग हिअर या ठिकाणी तो मला बघत नसेल. स्टॉपिंग हिअर थांबलेलं या ठिकाणी. कशा करता थांबलेलं? टू वॉच. टू वॉच निरीक्षण करण्यासाठी, न्याहाळण्यासाठी. म्हणजे कवी त्या ठिकाणी ते बघण्यासाठी उभा आहे. म्हणजे द पोएट इज स्टँडिंग देअर टू वॉच. म्हणजे द पोएट इज स्टँडिंग म्हणजे कवी उभा आहे. टू वॉच निरीक्षण करण्यासाठी. हिज वुड्स त्याचं जंगल, त्या शेतकऱ्याचं जंगल, त्या देवाचं जंगल, त्या निसर्गाचं जंगल पाहण्यासाठी तो त्या ठिकाणी उभा आहे. टू वॉच बघण्यासाठी. हिज वुड्स त्याचं जंगल. फिलअप. फिलअप म्हणजे की जे भरते आहे. वर्तमान काळ आहे बघा. फिलअप की जे भरते आहे, जे भरून निघत आहे, ज्याच्यामध्ये जमा होत आहे. फिलअप विथ स्नो की ज्या जंगलामध्ये आता बर्फाने ते भरलं जात आहे. ते जंगल आता बर्फाने भरलं जात आहे. त्या जंगलामध्ये आता बर्फ आहे आणि बर्फाने ते भरलं जाते आहे. म्हणजे हे जंगल आता बर्फाने भरलं जात आहे. आणि म्हणून तो म्हणतोय टू वॉच वुड्स फिलअप विथ स्नो. म्हणजे बर्फाने भरत असलेलं हे वनराई जंगल. टू वॉच पाहण्यासाठी त्या शेतकऱ्याचं मी इथं उभा आहे. म्हणजे द पोएट इज स्टँडिंग देअर टू वॉच बघण्यासाठी. द फॉरेस्ट, द वुड्स ऑफ द फार्मर त्या शेतकऱ्याचं ते जंगल बघण्यासाठी, ते वनराई बघण्यासाठी तो उभा आहे. बघा, माय लिटिल हॉर्स माझा छोटासा घोडा. कवीकडे एक छोटासा घोडा आहे. द पोएट हॅज अ स्मॉल, अ लिटल एक छोटासा हॉर्स आहे, घोडा आहे. तो घोडा छोटासा आहे. तर माय लिटिल हॉर्स माझा तो छोटासा घोडा काय करतो आहे? माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक. तो विचारच करतोय. त्या घोड्याला विचार पडलेलाच आहे. तो घोडा विचार करतच आहे. काय विचार करतोय तो? मस्ट थिंक. तो विचार करतच असेल असा कवीला इथं विश्वास आहे की माझा घोडा हा विचार करतच असेल. तर मग काय विचार करत असेल? इट म्हणजे हे जंगल किंवा ही परिस्थिती. क्युअर म्हणजे विचित्र. त्या घोड्याला ती परिस्थिती अतिशय विचित्र वाटत आहे. म्हणजे द हॉर्स इज फीलिंग दॅट सिच्युएशन व्हेरी मच स्ट्रेंज, अननोन अँड क्युअर. हे कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण टू स्टॉप थांबण्यासाठी. कारण कवी त्या ठिकाणी थांबलेला आहे. घोड्याला थांबवलेला आहे. घोडा त्या ठिकाणी थांबलेला आहे. आणि म्हणून टू स्टॉप विदाउट ए फार्म हाऊस. विदाउट अ फार्म हाऊस म्हणजे एका फार्म हाऊसच्या शिवाय. म्हणजे तिथं फार्म हाऊस नाही आहे. विदाउट अ फार्म हाऊस म्हणजे एका फार्म हाऊसच्या शिवाय तो कवी तिथं थांबलेला आहे घोड्याला घेऊन. म्हणजे त्या घोड्याला नेहमीची सवय अशी आहे की एका फार्म हाऊस जवळ तो थांबत असतो. पण आता त्या ठिकाणी फार्म हाऊस नाही आहे, फक्त वनराई आहे, फक्त जंगल आहे. आणि म्हणून त्या घोड्याला ते वातावरण विचित्र वाटत आहे. म्हणून कवी म्हणतो की टू स्टॉप विदाउट ए फार्म हाऊस. टू स्टॉप थांबणे विदाउट अ फार्म हाऊस एका फार्म हाऊसच्या शिवाय त्या ठिकाणी थांबणं हे त्या घोड्याला विचित्र वाटत आहे. नियर जवळ आहे. आणि तो घोडा कवी जवळ आहे. कुणाच्या? बिटवीन मध्यभागी. कोणाच्या मध्यभागी? द वुड्स जंगलाच्या अँड फ्रोजन लेक गारठलेल्या तळ्याच्या. कारण बर्फ पडतो आहे, अतिशय बर्फ पडतो आहे. म्हणजे द स्नो इज फॉलिंग व्हेरी मच. आणि त्याच्याने ते जे तळं आहे ते फ्रोजन आहे. फ्रोजन म्हणजे गारठलेलं आहे पूर्ण तळं, सरोवर, लेक
लेक म्हणजे सरोवर, फ्रोजन म्हणजे गारठलेलं. ते तळं गारठलेलं आहे कारण सारखा बर्फ पडत आहे. द स्नो इज फॉलिंग म्हणून सो दॅट्स वाय द लेक इज आहे फ्रोजन गारठलेलं आणि म्हणून ते सरोवर त्या ठिकाणी गारठलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो कवी त्या ठिकाणी उभा आहे आणि निसर्गाचा आनंद लुटत आहे. म्हणजे द पोएट इज एन्जॉयिंग द नेचर बिकॉज धिस पोएम इज अ नेचर पोएम. ही कविता निसर्ग कविता आहे आणि उत्तम असं निसर्गाचं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आहे. द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. द डार्केस्ट म्हणजे सर्वात अंधारी, काळीकुट्ट. इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ. ऑफ द इयर वर्षाची ही आहे. कवी म्हणतो ही एक संध्याकाळ आहे आणि वर्षाची ही सर्वात काळीकुट्ट संध्याकाळ आहे. म्हणजे अतिशय काळीकुट्ट की त्या ठिकाणी बिलकुल अंधार पडलेला आहे आणि अशा अंधाराच्या त्या काळ्याकुट्ट संध्याकाळी कवी तिथं उभा आहे. आणि म्हणून आपण आता पुढे जात आहोत. बघा, ही गिव्स हिज हार्नेस अ शेक. आता या ठिकाणी असा अर्थ होतोय ही गिव्स म्हणजे तो घोडा. ही म्हणजे कोण? तो घोडा, लिटिल हॉर्स. ही म्हणजे तो लिटिल हॉर्स. गिव्स म्हणजे देत आहे. हिज हार्निश, हिज हार्नेश बेल्स म्हणजे त्याच्या हार्नेश बेल्स म्हणजे गळ्यातील त्या घंटा. कारण कवीने त्या घोड्याच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेल्या आहेत. त्या घंटा तो घोडा वाजवत आहे. म्हणजे द हॉर्स इज रिंगिंग द हार्नेस बेल्स. आणि तो एक विशिष्ट प्रकारचा शेक म्हणजे एक झटका, एक विशिष्ट प्रकारचा एक झटका, अ शेक, एक हालचाल तो कवीला देतोय. म्हणजे कवीला तो असं सांगतोय, द हॉर्स इज टेलिंग द पोएट की बाबा इथून चल, वातावरण गारठलेलं आहे. द नेचर इज व्हेरी मच फ्रोजन, द लेक इज व्हेरी मच फ्रोजन, द वुड्स आर व्हेरी मच फ्रोजन. आणि इथून आपण चाल असं तो त्या कवीला सांगत आहे. म्हणून ही गिव्स तो देत आहे. ही इज हार्निंग बेल्स अ शेक. कशा करता देत आहे? वाय? का? तर टू आस्क विचारण्यासाठी. टू आस्क विचारण्यासाठी. काय विचारण्यासाठी? इफ देर इज सम मिस्टेक, इफ देर इज अ सम मिस्टेक म्हणजे काय एखादी चूक बीक आपण केली की काय? घोडा त्या कवीला म्हणतोय, अहो कवी साहेब, अहो कवी साहेब, आपण काय एखादी चूक बीक केली की काय इथं थांबून? कारण वातावरण खूप गारठलेलं आहे आणि तो मालकही इथं नाही आहे. तो मालक त्याच्या गावामध्ये, खेडेगावामध्ये आहे आणि असं एक घोड्याच्या मनामध्ये चालू आहे आणि यासाठी तो घोडा सारखा त्या कवीला एक हालचाल करतो आहे आणि इथून चला असं म्हणतो आहे. द ओनली अदर साऊंड इज द स्वीप. आणि त्या ठिकाणी तेवढ्यामध्ये कवी म्हणतो द ओनली एकुलता एक, अदर साऊंड दुसरा एक आवाज, इज द स्वीप एक झुडूक, एक वाहनं. द स्वीप एक वाहनं, एक झुडूक ऑफ इझी विंड सोप्या वाऱ्याची, साधारण वाऱ्याची एक झुडूक त्या ठिकाणी आलेली आहे. द ओनली फक्त अदर साऊंड दुसरा आवाज इज आहे द स्वीप ऑफ इझी विंड. द स्वीप ऑफ इझी विंड म्हणजे एका सोप्या हलक्याशा वाऱ्याची एक झुडूक त्या ठिकाणी आलेली आहे. अँड डाउनी फ्लेक, डाउनी फ्लेक म्हणजे खाली पडत असलेला तो बर्फ. त्या खाली पडत असलेल्या बर्फाची एक झुडूक, एक वलय कवीकडे आलेला आहे. आणि स्वीप ऑफ इझी विंड म्हणजे वाऱ्याची एक झुडूक कवीकडे आलेली आहे. म्हणजे बघा, द इझी स्वीप ऑफ द विंड वाऱ्याचं हलकसं वाहणं आणि डाउनी फ्लेक म्हणजे त्या खाली पडलेल्या बर्फाचं त्याची एक झुडूक ही कवीकडे आलेली आहे. म्हणून कवीला थंडी वाजत आहे. म्हणजे द कोल्ड हॅज कॉट द पोएट अँड द हॉर्स म्हणजे त्या घोड्याला आणि त्या कवीला थंडीने पकडलेला आहे अशी त्या ठिकाणी
परिस्थिती निर्माण झालेली आहे. उत्तम असं वातावरण कवीने निसर्गाचे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता कवीला थांबण्यासाठी वेळ नाही, कारण कवी म्हणतो की जीवन फार बिझी आहे, म्हणजे द लाईफ इज व्हेरी बिझी. जीवनामध्ये खूप कामं असतात आणि म्हणून कवी तिथे जास्त काळ थांबू शकत नाही. आणि म्हणून शेवटच्या ह्या 4 ओळी अतिशय महत्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा, ह्या ओळी ह्या जागतिक फेमस झालेल्या ओळी आहे. तर त्याच्यामध्ये तो म्हणतो, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे कवी म्हणतो की इथं आता मला थांबून उपयोग नाही, म्हणजे देर इज नो यूज ऑफ स्टॉपिंग हिअर, म्हणजे जास्त काळ मी आता इथं थांबू शकत नाही, म्हणजे आय कॅनॉट स्टॉप हिअर मोर, कारण मला कामं आहे, मला खूप वचनं मी लोकांना दिलेले आहे, मला खूप मोठी इतर कामंही करायची आहे. म्हणून तो म्हणतो की द वूड्स आर लवली. अरे बाबा, हे जे जंगलं आहेत, ही वनराई आहे, ही तर बाबा सुंदर आहे, लवली आहे. द वूड्स आर आहेत लवली, डार्क घनदाट आहे, अँड डीप म्हणजे खूप खोलवर आहे. त्याच्यात जितकं घुसलं तितकं आपण जाऊ, जितकं घुसलं तितकं आपण जाऊ, त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकत नाही. परंतु बट आय हॅव प्रॉमिसेस, मला काही वचनं आहेत. बट परंतु आय हॅव मला आहेत प्रॉमिसेस वचनं टू कीप, काही वचनं मला पाळायची आहे. काही शब्द मी लोकांना दिलेले आहेत. माझ्या आईला काही शब्द दिलेले आहेत, माझ्या वडिलांना काही शब्द दिलेले आहेत. म्हणजे आय हॅव गिव्हन द वर्ड्स टू माय फादर, टू माय मदर, टू माय ग्रँडफादर, टू माय नेबर, टू माय सोसायटी, आणि ते मला पूर्ण करायचं आहे. मला जगाचा संसार करायचा आहे, मला जगाची सेवा करायची आहे. कारण असं म्हणतात की ह्युमन सर्व्हिस इज द गॉड सर्व्हिस. आणि म्हणून बट परंतु आय हॅव प्रॉमिसेस, मला वचनं आहेत टू कीप पाळायला, म्हणजे मला वचनं पाळायला आहेत. म्हणजे मी काही लोकांना वचनं दिलेली आहेत, ते मला पाळावे लागतील. आणि म्हणून मी इथं जर कायमचा थांबलो तर चालणार नाही, मी घरी गेलं पाहिजे. अँड माइल्स टू गो, आणि मला माइल्स टू गो म्हणजे मला मैलो प्रवास करायचा आहे. अजून मला एवढ्याशा निसर्गामध्ये थांबून चालणार नाही. आय कॅनॉट स्टॉप हिअर इन दिस नेचर ओनली. मी खूप अशा मोठ्या निसर्गामध्ये फिरणार आहे, लोकांमध्ये फिरणार आहे, लोकांचा मित्र होणार आहे. आय विल बिकम द फ्रेंड ऑफ द पीपल, आय विल बिकम द फ्रेंड ऑफ द नेचर. म्हणून अँड माइल्स टू गो, अँड माइल्स आणि मैलो टू गो म्हणजे मला जायचं आहे. मैल म्हणजे मैल आणि मैल खूप दूर जायचं आहे. बिफोर आय स्लीप, झोपण्याच्या आधी. बिफोर आधी आय स्लीप म्हणजे झोपण्याच्या आधी मला खूप दूर जायचं आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप म्हणजे झोपण्याच्या आधी मला खूप दूर जायचं आहे. तर कवीला खूप असे वचनं जे दिलेले आहे ते पाळायचे आहे. म्हणजे द पोएट हॅज टू कीप म्हणजे द पोएट मस्ट कीप, द पोएट हॅज टू कीप. द प्रॉमिसेस म्हणजे वचनं, गिव्हन म्हणजे दिलेलं, टू पीपल, टू नेशन एक राष्ट्रभक्ती त्याला करायची आहे. आणि एक अजून त्याला खूप खूप अशा नवीन नवीन कविता लिहायच्या आहे. म्हणजे ही हॅज टू राईट द न्यू पोएम्स, आणि त्याला खूप सुंदर असं साहित्य निर्माण करायचं आहे आणि पब्लिकची सेवा करायची आहे. आणि म्हणून तो म्हणतो इथं जास्त काळ मला थांबून चालणार नाही. तर आज आपण एक उत्तम रॉबर्ट फ्रॉस्टची कविता शिकलो. ही कविता आपल्याला कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त ही कविता शेअर करा ही मी विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच.